कोणतीही डाय, मेहंदी किंवा केमिकलचा वापर न करता पांढरे झालेले केस मुळापासून काळे करण्यासाठी हा घरगुती उपाय एकदा नक्की करून बघा. 100% रिझल्ट मिळेल. घरातीलच काही वस्तू वापरायच्या आहेत, त्यामुळे वेगळा असा खर्च नाही. रोज रोज बनवण्याचं तुम्हाला इथे याला गरजच पडणार नाही. फक्त एकदा बनवा 5 मिनिटांमध्ये. चला तर यासाठी फक्त काय काय लागणार आहे ते जाणून घ्या. पूर्ण प्रोसेस खूप महत्त्वाची आहे, तेव्हाच रिझल्ट मिळेल. त्यामुळे व्हिडिओ पुढे पुढे करून किंवा अर्धवट बघू नका, त्यामुळे तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही. आणि व्हिडिओ आवडल्यास मित्रपरिवारासोबत देखील नक्की शेअर करा. यासाठी आपल्याला इथे लागणार आहेत मेथीदाणे. मेथीदाणे जसं की मी नेहमी म्हणते, केसांसंबंधित कोणतीही समस्या असू द्या, मेथीदाणे तुम्हाला खूप चांगला रिझल्ट देतात. आणि त्यासोबतच आपल्याला इथे लागणार आहे मोहरी, जी आपण मसाला डब्यामध्ये फोडणीसाठी मोहरी वापरतो, तीच मोहरी आपल्याला इथे लागणार आहे. बऱ्याच वेळा बघा, मोहरीचं तेल जे आहे ना, केसांसाठी खूपच जास्त फायदेशीर ठरतं, पण ते बऱ्याच जणांना तेल लावायला आवडत नाही. तर आपण तेल न लावता मोहरीचे पूर्ण फायदे आपल्या केसांसाठी घेऊ शकता. आणि यामध्ये फक्त असं नाही की तुम्हाला केस काळे होतील आणि बाकी काही फायदे मिळणार नाहीत, तर तुमचे केस लांब, सडक, स्मूथ, सिल्की, शायनी आणि दाट देखील होतील. केस गळती थांबेल, एवढे चांगले याचे भरपूर फायदे मिळतात. नक्की ट्राय करून बघा. यासाठी आपल्याला इथे लागणार आहे जवस. तर जवस जे आहे ना, बऱ्याच जणांना जवस ओळखता येत नाही, भरपूर वेगवेगळ्या नावाने इथे ओळखलं जातं जवस याला. चटणी याची आपण बनवतो, खायला खूप जास्त टेस्टी आणि हेल्दी असते जवस. त्यामुळे ना जवस आपल्याला इथे वापरायचंच आहे. आता जवसाला देखील वेगवेगळे नावं आहेत. आळशी म्हणून एक नाव आहे जवसाला. तर बिया याच्या बघू शकतात कशा प्रकारे, यावरून तुम्हाला ओळखता येईल की जवस म्हणजे काय. आणि ज्यांना माहीत आहे त्यांना याचे फायदे देखील माहीतच असतील. नक्की वापरा. 2 चमचे जवस आपल्याला लागणार आहे. साधारण एक पातेलं भांडं मी घेतलं आहे, त्यामध्ये 1 ग्लास पाणी मी घेतलं आहे. त्या पाण्यामध्ये 2 चमचे जवस मी टाकलेला आहे. त्याच पाण्यामध्ये आपल्याला 2 चमचे मोहरी टाकायची आहे आणि त्याच पाण्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे 2 चमचे मेथीदाणे. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ना, ते नक्की मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल. आता जसं की तुम्ही बघू शकता, सर्व मी 2-2 चमचे टाकलेलं आहे, ते 1 ग्लास पाण्यासाठी. आता तुम्हाला जर इथे हे कमी बनवायचं आहे किंवा जास्त बनवायचं आहे, कारण की भरपूर दिवस याला आपण बनवून देखील ठेवू शकतो, तर तुमच्यानुसार तुम्ही याला सिंपल म्हणजे बनवू शकता. पाणी जास्त घेतलं तर बाकी इन्ग्रेडियंट देखील तुम्हाला जास्त घ्यावे लागतील. यानंतर आपल्याला इथे लागणार आहे लवंग. लवंग आपल्या केसांना म्हणजे मजबूत करण्याचं काम करते, केस वाढवण्याचं काम करते आणि त्यासोबतच केस काळे करण्याचं देखील काम करते. त्यामुळे 2 लवंग आपण इथे लागणार आहेत आपल्याला, ते घेतलेले आहेत. तुमच्याकडे जर पावडर असेल लवंगचं ते टाकलं तरी चालतं, किंवा कुटून थोडीशी लवंग यामध्ये टाकली तरी चालते, किंवा अख्खी अशी टाकली तरी काहीच हरकत नाही. फक्त याला ना आपल्याला आता चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ठेवायचं आहे गॅसवरती. गॅसवरती आपल्याला याला मीडियम गॅसवरती किंवा अगदी लो गॅसवरती ठेवलं तरी चालतं. सध्या गॅस फुल करू नका, थोडंसं मंद आचेवरच आपण याला सुरुवातीला गरम करून घेणार आहोत. आणि जसं जसं हे कलर म्हणजे गरम होतं, त्याचा पाण्याचा कलर बदलतो. आणि यामध्ये टाकलेला आहे आपण जवस. जवस वापरल्यामुळे यामध्ये जो पाणी आहे ना, जे पाणी आहे ना, तर ते असं चिकट व्हायला लागतं, थोडंसं तार सुटल्यासारखं पाण्याला होतं. अगदी हेअर मास्क किंवा हेअर जेल आपण हे घरच्या घरी असं बनवू शकतो. आणि जसं आता इथे तुम्ही बघू शकता, मेथीदाणे फुगलेले आहे, जवस फुगलेला आहे, मोहरी देखील फुगलेली आहे आणि पाणी देखील हे थोडंसं चिकटसर मला जाणवत आहे. तर आता मी गॅस बंद करणार आहे आणि तुम्ही बघू शकता कशा प्रकारे हे पाणी तयार करायचं आहे. असं चिकटसर हे पाणी झालं पाहिजे, तर समजून जायचं की जे आपल्याला हवं आहे या गोष्टींमधून, म्हणजे जे आपल्याला घटक हवे आहेत आपले केस हेल्दी बनवण्यासाठी, ते पुरेपूर पाण्यामध्ये उतरलेले आहेत. आणि आता गॅस बंद केला तरी चालतो. चिकटसरपणा तुम्ही बघू शकता कसं हा जवसामुळे आलेला असतो. आणि जवसाचं ना खूप महाग मिळतं हेअर मास्क, हेअर जेल, जे आपण घरी अशा प्रकारे बनवू शकतो. अजून काही यामध्ये इन्ग्रेडियंट जे हेल्दी आहेत आपल्या केसांसाठी ते टाकले तरी चालतात, पण आपण इथे केस पांढरे जे आहे ते काळे करण्यासाठी वापरत आहोत, त्यामुळे बेसिक गोष्टी देखील पुरेशा आहेत. तर गॅस मी बंद केलेला आहे आणि चिकट पाणी होतं, आटल्यासारखं होतं, कमी झाल्यासारखं होतं. तर आता आपल्याला ना गॅस बंद करून हे थोडंसं रूम टेम्परेचरवरती येण्यासाठी ठेवायचं आहे. थोडंसं नॉर्मल थंड होण्यासाठी ठेवलं तरी चालतं, किंवा गरम गरम असतानाच गाळून घेतलं तरी चालतं. फक्त आता एक थोडासा आपल्याला इथे काय होतं ना, याला गाळण्यासाठी बघा थोडी मोठी गाळणी लागते. म्हणजे छोट्या गाळणीमध्ये काय होतं ना, हे चिकटसर पाणी झालेलं असतं, ते सहसा पाणी पडत नाही. त्यामुळे शक्यतो मोठी गाळणी घ्या
आणि जसं आता हे खूप गरम आहे तर मी याला थोडं गरम याच्यामध्येच गाळून घेते, म्हणजे गाळल्याही जाईल आणि जास्त यामध्ये आपला वेळ वाया जाणार नाही. आता यामध्ये ना पूर्ण प्रोसेसमध्ये साधारण आपल्याला 4 ते 5 मिनिट लागतात, जास्त वेळ लागत नाही. आणि माझ्याकडे जास्तीत जास्त हीच मोठी गाळणी आहे, तर यामध्ये मी गाळत आहे, तुम्ही बघू शकता. मी टाकलं जसं पाण्यासारखं हे खाली येत नाही, कारण की हे जेल तयार झालेलं आहे. गाळणीमध्ये पाणी टाकलं कीच खाली पडतं, तसं होणार नाही. थोडंसं आपल्याला याला हलवून घ्यावं लागेल, जेणेकरून काय होतं पूर्ण जेल जे आहे ते मिळतं. आता हे जेल सध्या तरी जास्त आहे, एका वेळेसपेक्षा जास्त वेळेस वापरता येईल एवढं हे बनलेलं आहे. तर काय करणार, मी याला गाळून ठेवणार एखाद्या बॉटलमध्ये, स्वच्छ बॉटलमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवणार आणि पाहिजे तेव्हा कसं वापरता येतं ते मी तुम्हाला दाखवणार आहे. 2 पद्धतीने तुम्ही वापरू शकता. अगोदर तर बघा, गाळणीमध्ये याला मी थोडंसं काढण्यासाठी चमच्याने हलवून घेत आहे आणि जेवढं खाली निघत आहे ना तर तेवढं मी याला गाळून घेते आणि वाटलंच तर याला असं थंड शांत याला होण्यासाठी ठेवलं ना तरी ते गाळणीतून थोडं थोडं गळतं, जसं की आता इथे गळालेलं आहे. सध्या एका वेळेस पुरतं मी एवढं वापरणार आहे. बाकी बघा, भरपूर असं तुम्ही बनवलं तर कसं स्टोअर करून ठेवायचं ते मी सांगितलंच. आता वापरायचं कसं, तर यामध्ये मी टाकणार आहे जास्वंदाची फुलं. मी जास्वंदाची फुलं उन्हाळ्यामध्ये वाळवण्यासाठी ठेवली होती. ही फुलं चांगली वाळली की मी याचं पावडर तयार केलं. माझ्याकडे आवळा होता, मी आवळ्याचं देखील पावडर तयार केलं आणि हे दोन्ही मी मिक्सरमध्ये काढून आवळ्या आणि हे जास्वंदाची फुलं यांचं पावडर तयार करून ठेवलेलं आहे, जी मी आता वापरणार आहे. तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही मार्केटमध्ये आवळ्याचं पावडर मिळतं, ते घेतलं तरी चालतं किंवा जास्वंदाची फुलं आजूबाजूला मिळतात, ते घेऊन अशी वाळवून पावडर बनवलं तरी चालतं. तर आता बघू शकता 2 चमचे पावडर यामध्ये मी टाकत आहे. या पाण्यामध्ये जेवढं बसेल तेवढं पावडर टाका. खूप जास्त घट्ट किंवा खूप पातळ असं हे करायचं नाही आपल्याला. आणि पातळ किंवा घट्ट झालंच तर आपल्याकडे पावडर पण आहे, पाणी पण आहे, पण जेवढी क्वांटिटी आपल्याला हवी आहे तेवढंच हे तयार करायचं. आणि यामध्ये जास्वंदाची फुलं टाकलेली आहेत त्यामुळे लालसरपणा या पावडरला येतो. आणि जसं की तुम्ही बघू शकता खूप छान वास येतो. हे घरच्या घरी बनवलेलं पावडरनं खूप जास्त तुम्हाला फायदेशीर ठरेल. एकदा नक्की बनवून बघा. आणि थोडं घट्ट वाटत आहे म्हणून मी याला थोडं अजून यामध्ये लिक्विड टाकणार आहे. केस धुण्याच्या 1 ते 2 तासा अगोदर हे केसांवरती मेहंदी लावल्यासारखं लावायचं, केसांच्या मुळाशी केसांवरती, आणि त्यानंतर एखाद्या सॉफ्ट शॅम्पूने केस धुवायचे. तुम्हाला विजिबल रिझल्ट पहिल्या याच्यातच दिसून येतील. खूप छान स्मूथ सिल्की शायनी केस होतात आणि हळूहळू केस काळे व्हायला लागतात, केस गळती थांबते, केस नवीन येतात, वाढायला लागतात आणि बेस्ट रिझल्ट मिळतो. त्यासोबतच आता हे जेल तुम्हाला जर हे पावडर टाकून वापरायचं नसेल तर सिंपल तुम्ही जसं बॉटलमध्ये मी भरून ठेवायला सांगितलं ती बॉटलमधलं ते घ्यायचं, जसं आपण तेल लावतो ना तसं हे आपल्या केसांमध्ये लावायचं. थोडंसं कसं हे चिकटसर आहे त्यामुळे ना म्हणजे केस धुवावे लागतील तुम्हाला. हे लावून ठेवायचं अर्धा 1 तास, सिंपल आपल्या केसांवरती ऑइलिंग करतो तसं, आणि त्यानंतर केस एखाद्या सॉफ्ट शॅम्पूने धुवायचे. तुम्हाला बेस्ट रिझल्ट मिळतील. एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि सोबतच या संबंधित काही प्रश्न असतील तुमचे मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारा, मी लवकरच उत्तर देईल. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.